नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध चालू आहे त्या इराणच्या या सर्व युद्धाचा जो भाग आहे हा सर्व जगाला भोगावा लागत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या घरगुती गॅसचा प्रादुर्भाव या सर्व महिलांना जाणवत आहे आणि घरगुती गॅस बुकिंग केल्याशिवाय मिळत नसल्यामुळे बुकिंगला सुद्धा जी आपण बुकिंग करतो त्या बुकिंगला सुद्धा अडचण येत आहे। गेले 3-3, 4-4 दिवस झालं काही लोक या ठिकाणी बुकिंग करतायत, मात्र बुकिंगचा जो नंबर आहे तो कधी व्यस्त तर कधी स्विच ऑफ असा लागत आहे। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सध्या घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। विशेषतः गृहिणींना स्वयंपाकासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून गॅस एजन्सीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे। गॅस एजन्सी वितरकांकडून बुकिंग केल्याशिवाय गॅस मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले जात आहे। मात्र गॅस बुकिंगसाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत कॉल करूनही तो क्रमांक कधी स्विच ऑफ तर कधी एंगेज लागत असल्याचे नागरिक मोठ्या प्रमाणात सांगत आहेत आणि त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे। यामुळे अनेक कुटुंबांना घरगुती गॅसचा तुटवडा भासत असून गृहिणींना स्वयंपाकासाठी पर्याय शोधावा लागत आहे। काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, मात्र लाकूड वापरण्यासाठी वन विभागाच्या नियमामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही काय सर काय कुठून आलाय? मी कामरगावातून आलो आहे चाळके। ते काय बरेच दिवस घेतल्यामुळे बंद झालंय माझं कार्ड। तुम्ही काय बुकिंग केलंय का? बुकिंग करतोय पण नंबर लागत नाही असं काय सांगते बुकिंग नंबरला? नाही पोहोचतच नाही तिथपर्यंत नेटवर्क असं पोहोचतच नाही का? मग आता काय केलंय तुम्ही? नाही आता साहेबांना भेटतोय ना, साहेबांना भेटायचं। काय बोललेत ते? नाही भेटतो म्हणलं थांबा जरा बघतो। ठीक आहे सर, काय सांगाल की कशा पद्धतीनं या ठिकाणी आज सगळा जो त्रास आहे या विभागाला कोयना विभागाला सहन करावं लागत आहे आणि कोयना विभागामध्ये प्रामुख्याने गॅस इतका महत्त्वाचा आहे जेणेकरून फॉरेस्ट विभाग आहे लाकूड तुळू देत नाही, त्याच्यामुळे आता गॅस सगळ्यात महत्त्वाचा झाला आहे। जसं मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये जशी गॅसची अवस्था ही गरज आहे त्याच पद्धतीनं हीच गॅसची परिस्थिती आणि गॅसची आवश्यकता या विभागाला लागलेली आहे, कारण लाकूड तोड होऊ देत नसल्यामुळे। काय सांगाल याच्यावर? कोयना विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं की आपण म्हटल्याप्रमाणे की वन्यजीव विभाग आणि वन विभाग यांच्या जाचकाटींमुळं या ठिकाणी जंगलतोड पूर्णपणे बंद आहे। त्यामुळं घरगुती स्वयंपाक करत असताना चुलींचा वापर जो होता तो आता पूर्णपणे कमी झाला असून किंबहुना बंद झाला आहे। त्यामुळं गॅस ही जनतेची नितांत गरज आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये जे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं गॅस टंचाई या संपूर्ण जगभरामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यावर एक पर्याय म्हणून की हॉटेल व्यावसायिकांचे गॅस बंद करून सर्वसामान्य माणसाला गॅस मिळावे म्हणून बुकिंगची सिस्टीम चालू केली। परंतु दुर्दैवानं ते बुकिंगचे नंबर काही वेळेला स्विच ऑफ लागत आहेत, काही वेळेला व्यस्त आहेत असे लागत आहेत आणि बुकिंग होत नाही। त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे। त्यामुळं शासनानं तालुका स्तरावर माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा माननीय प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार अधिकारी असतील यांनी तालुका स्तरावर एक नवीन उपाययोजना चालू करावी की जेणेकरून बुकिंगच्या संदर्भामध्ये सुलभता निर्माण होईल आणि सर्वसामान्य माणसाला लगेच बुकिंग होईल आणि मग त्यांना स्वयंपाकासाठी सिलेंडर उपलब्ध होईल। तरी गेले 3 ते 4 दिवस अनेक जण या ठिकाणी आपला कॉल करतायत, परंतु कॉल कधीतरी स्विच ऑफ लागतोय, कधी व्यस्त लागतोय आणि त्यामुळं येथील सर्व जे ग्राहक आहेत, जी सगळी लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो। आपल्याबरोबर गॅस वितरक आहेत। दादा, काय सांगाल की कशा पद्धतीनं या ठिकाणी अडचण निर्माण होते? नमस्ते। आपल्याकडे काय तुटवडा नाही आहे गॅसचा, फक्त गव्हर्नमेंटनं काय सांगितलेलं आहे की गॅस सिलेंडर OTP आल्याशिवाय सिलेंडर द्यायचं नाही आहे। आपल्याकडे तुटवडा वगैरे काय नाही आहे, त्यामुळे आत्ता आपले डिलिव्हरी वगैरे सुरळीत चालू आहे। सध्या 3 ते 4 दिवस झाले फोनची अडचण येते बुकिंग करण्यासाठी। आता मला बी फोन आलेत कस्टमरचे, बुकिंग वगैरे होत नाही। मी सांगितलं त्यांना ट्राय करा म्हणून, ते ट्राय करत राहा, बुकिंग होईल, बुकिंग झालं की आम्ही तुम्हाला सिलेंडर देऊ। आता 4 दिवस झाले सर बुकिंग नाही होत। नाही, आता ह्याच्यावर मी काय असं काय हे सांगू शकत नाही आहे, फक्त बुकिंग होईल। मिस कॉल द्या फक्त, रजिस्टर नंबर एक तर KYC व्हायला पाहिजे कस्टमरची, दुसरी गोष्ट रजिस्टर पाहिजे त्यांचा मोबाईल नंबर, त्या नंबरवरनं बुकिंग होणार आहे, इतर कुठल्याही नंबरवरनं बुकिंग होणार नाही आहे।
काय सांगाल गॅस नाही आलाय तुम्ही? 4 दिवस झाले हां गॅससाठी. हां. नंबर दिलाय तो नंबर काय लागतच नाही. 4 दिवसातून जवळजवळ 400 फोन झाले असतील, हां पण एक पण फोन लागलेला नाही त्यांना. हां आणि आम्हाला सांगते तुमचं बुकिंग होईल तेव्हा या. मग काय करायचं काय नक्की? आता काय अडचण निर्माण होते? अडचण म्हणजे गॅस असेल तर मग उगाचच खेपा घालतोय का? आमच्याकडे गॅसच नाही, OTP येत नाही, म्हणजे फोनच लागत नाही तर OTP याचा विषय कुठे येतोय? 4 दिवस झाले गॅस नाही, बुकिंग नाही, बुकिंगच होत नाही ना. 4 दिवस 8 दिवस झालं लोकांना बुकिंगचं होतच खेपा नाही. घालून लोक जाते ते. हे लोकं लोक बुकिंगसाठी प्रयत्न करतात पण तो फोनच बंद असतोय काय आमचा. ही काय ही आता हा नेमका फोन ह्यांचा इथला आहे का कुठला बाहेरचा परदेशातला आहे? महत्वाची गोष्ट म्हणजे खरोखरच ही शासनाकडूनच अडचण केली जाते का गॅस? शासनाकडून अडचण करून घेतली आहे का आपल्या एजन्सीवाले अडचण केली सर्वसामान्य लोकांना त्यातलं काहीच माहीत नाही. फक्त आम्हाला फक्त म्हणणं आहे की हा जो एजन्सीचा जो फोन नंबर आहे तो इथला आहे का आपला बाहेरचा कुठला कलेक्टर ऑफिसमधला आहे का कुठला हे कळतच नाही ना आपल्याला. त्यामुळे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार कसं? किती दिवस झाले फोन करते? अहो महिनाभर झाला फोनच लागत नाही. फोन लागत नाही. फोनच लागत नाही. तर तुम्ही पाहिलं की जो हेळवाग एजन्सीचा जो भाग आहे या याच्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही, गॅस सिलेंडर या ठिकाणी स्टॉक आहे, मात्र बुकिंग न झाल्यामुळं या ठिकाणी गॅस दिला जात नाही आणि त्याच्यामुळं येथील जे नागरिक आहे या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. जर गॅस मिळाला नाही तर चुली पेटणार कशा? कारण फॉरेस्ट विभागानं जर लाकूड तोडा गेला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होते, ही एक भीती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं गॅस इथल्या लोकांना खूप गरजेचं आहे आणि तो गॅस मिळणार कसा हे महत्त्वाचं आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.